Hello everyone. Today we are going to see more than 100 words. So at page number 30, very interesting point for us and already we have learned it. याच्याआधी तुम्ही इयत्ता चौथीमध्ये काही शब्द शिकलेले आहात, काही वर्ड्स शिकलेले आहात. तर त्याचंच आपण काय करणार आहोत, एकदा रिव्हिजन करणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा आपण ते सगळे शब्द बघणार आहोत. अगदी सोपं आहे. करियर क्वेश्चन, व्हॉट क्वेश्चन्स इज. तर आधी क्वेश्चन काय आहे, कशा पद्धतीचा क्वेश्चन आहे ते समजून घेऊया. या क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघा, प्रिपेअर द फॉलोविंग लिस्ट, डू नॉट रिपीट द सेम वर्ड इन एनी टू लिस्ट्स, रेफर टू अ डिक्शनरी वेअरएव्हर नेसेसरी. याचा अर्थ काय आहे, तर प्रिपेअर द फॉलोविंग लिस्ट, खाली तुम्हाला लिस्ट तयार करायची आहेत. म्हणजे इथे एक लिस्ट तयार करायची आहे, इथे एक लिस्ट तयार करायची आहे, या क्वेश्चनसाठी एक लिस्ट तयार करायची आहे आणि या क्वेश्चनसाठी, आणि आणखीन एक शेवटी खाली एक प्रश्न आहे. त्याची आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. आणि फक्त एक ही लिस्ट तयार करताना काळजी घ्यायची की आपण कुठेही वर्ड हा रिपीट करणार नाही आहेत. म्हणजे एका लिस्टला लिहिलेला शब्द आपण दुसऱ्या लिस्टमध्ये पुन्हा घेणार नाही. त्यातली आता आपण जर पहिली लिस्ट बघायची म्हटली, तर पहिली लिस्ट आपण आता बघूया. तर या पहिल्या लिस्टमध्ये काय क्वेश्चन आहे बघा. पहिल्या लिस्टमध्ये हा क्वेश्चन तुम्ही थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. काय म्हटलं या क्वेश्चनमध्ये, थिंग्स यू सी इन क्लासरूम. काय म्हटलं बघा, थिंग्स यू सी इन क्लासरूम. क्लासरूममध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात. क्लासरूम मीन्स व्हॉट, तुमचा वर्ग. त्या वर्गामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात. राईट एनी 10. इट इज सेड व्हॉट, राईट ॲट लिस्ट एनी 10. कोणत्याही 10 सांगायचे आहेत. मग कोणत्या कोणत्या आपल्याला सांगता येतील. फॉर एक्झाम्पल आपण लिहायचा जर प्रयत्न केला तर कोणते कोणते लिहावे लागतील. थिंग्स दॅट वी सी इन आर क्लास किंवा क्लासरूम. क्लासरूममध्ये काय काय बघायला मिळतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल टेबल असतं, करेक्ट, TABLE, टेबल, करेक्ट. नेक्स्ट टेबल, देन चेअर, CHAIR. नेक्स्ट ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड. तर असे जे असतील सगळे ते आपल्याला काय करायचे आहेत, असे शोधायचे आहेत. आता पुढे पुढे तुम्हाला त्याचे आन्सर असे लिहायचे आहेत. असं तुम्हाला पुढे पुढे जाऊन आन्सर लिहायचे आहेत. असे टोटल तुम्हाला 10 करायचे आहेत. मी आता काय सगळं दाखवत नाही तुम्हाला, मी सुरुवात करून दाखवले. टेबल, चेअर, ब्लॅकबोर्ड, देन यू कॅन राईट नोटबुक्स, वॉटर और वॉटर बॉटल, चार्ट्स, फोटोज, स्कूल बॅग्स असतात, डस्टबिन असते, म्हणजे आपण जो कचरा असतो आपण केलेला किंवा तयार झालेला तो टाकण्यासाठी एक डस्टबिन तिथे यूज केले जाते, त्याला आपण ते डस्टबिन म्हणू शकतो. तर इथं ही जी लिस्ट आहे तुम्ही वाढवा, समजेल ना. जे पहिल्या लिस्टमध्ये काय करायचं आहे, वर्गात दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला तिथे लिहायच्या आहेत. कोणत्याही 10 लिहायच्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय बघा, थिंग्स यू सी ॲट होम. तुमच्या घरी कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या वस्तू असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला येतात, अशा तुम्हाला 15 लिहायच्या आहेत. हा क्वेश्चन आपण थोडासा बघूया. त्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, थिंग्स यू सी ॲट होम. ह्या आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात त्या वस्तू जरा आपण शोधूया. कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लिहिता येतील इथं बघा. तर इथून जर आपण सुरुवात केली तर घरात आपल्या काय काय असतं. जर घरी आपण बघितलं तर काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. तुम्हाला TV बघायला आवडतो, वी कॅन से TV. अनदर बेड असतं. याच्यानंतर आपला हॉल असेल किंवा पुढची बाजू असेल तर लोकांना बसण्यासाठी किंवा आपल्याला बसण्यासाठी काय असतो, सोफा असतो. मिरर असतो घरामध्ये, अशा वस्तू असतात. मिरर, कुकर, जर तुम्ही किचनमध्ये बघितलं तर कुकर. तर अशा वस्तू तुम्हाला आणखीन शोधायच्या. और फ्रीज. तर हे तुम्ही जरा विचार करून लिहायचं आहे. त्यामुळे मी थोडेच आन्सर तुम्हाला देणार आहेत, बाकीचे आन्सर तुम्हाला काय करायचे आहेत
ती स्वतःला काढायची आहेत. मग ते तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे, लक्षात ठेवा. तर असं टी व्ही, बेड, सोफा, मिरर, कुकर, फ्रीज असं तुम्हाला करायचं आहे. असे तुम्हाला 15 आयटम्स लिहायचे आहेत. घरात ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतात त्या वस्तू सगळ्या इथं तुम्ही लिहून काढा. कळलं का? डिड यू अंडरस्टँड? सोपं आहे एकदम. यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. तर पुढचं काय आहे? थिंग्स यू सी इन गार्डन और पार्क. गार्डन और पार्क म्हणजे कुठे? म्हणजे बाग बगीचा असतो ना, तर त्या बगीच्यामध्ये, उद्यानामध्ये तुम्हाला काय काय दिसतं, बागेमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात, गार्डनमध्ये कोणत्या गोष्टी दिसतात, त्या इथे लिहायच्या. मग कोणत्या कोणत्या आपण लिहू शकतो, गार्डनमध्ये दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत जे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील बघा. फॉर एक्झाम्पल गार्डनमध्ये काय दिसतं, गार्डनमध्ये काय काय आपल्याला दिसतं, तिकडे बुशेस असतात बघा. बुशेस म्हणजे काय? झुडपं असतात, छोटी झाडं असतात, त्या झाडांच्या पण. आणखीन तुम्हाला खेळण्यासाठी पण काही गोष्टी असतात, स्विंग्स असतात, झोपाळे असतात तिकडे स्विंग्स असतात. और आणखीन काय असतं तिकडे? सीसॉ असतं, सीसॉ आपण बसतो त्याच्यावरती, सीसॉ, दोघं जण तुम्ही बसू शकता. बेंचेस पण असतात, बाजूला बसण्यासाठी ते तयार केलं असेल म्हणून बेंचेस म्हणतो. तिकडे लॉन्स असतात, हिरवळ अशी असते, त्याच्यावरती बसू शकतो. तशा नंबर ऑफ थिंग्स वी कॅन सी इन गार्डन. गार्डनमध्ये आणखीन तुम्हाला ज्या गोष्टी दिसतील किंवा तुम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या इथे लिहून काढा. ओके, ती लिस्ट तुम्हाला मोठी करावी लागेल. देन वी आर मूविंग टू नेक्स्ट क्वेश्चन. The next question also for this type of question is there to making list of it. आपल्याला स्वतः तिथं पण काय करायचं आहे, ते लिस्ट तयार करायची आहे. तर कशी आपल्याला लिस्ट तयार करता येईल बघा. नाउ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट लिस्ट. पुढची लिस्ट आपल्याला कोणती तयार करायची आहे बघा. दॅट लिस्ट नेम इज, सी देअर, दिस लिस्ट इज देअर. दिस लिस्ट इज व्हॉट? थिंग्स यू सी ॲट मार्केट. आता मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात, मार्केटमधल्या गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या. कोणत्या मार्केटमध्ये असतात? फॉर एक्झाम्पल, यस, आय एम रायटिंग हिअर द आन्सर फॉर दिस. थोडंसं लांब लिहितो मी इकडं, मार्केटसाठी आन्सर इथून लिहितो, सो यू विल गेट इट सिम्पली. मार्केटमध्ये काय काय दिसतं आपल्याला? येस, देर आर मेनी शॉप्स. काही शॉप्स असतात, दुकानं असतात. तसंच आणखीन काय म्हणू शकतो? फ्रूट्स असतात किंवा फ्रूट सेलर्स असतात, फ्रूट्स असतात. देन व्हेजिटेबल्स, करेक्ट आहे, व्हेजिटेबल्स असतील, करेक्ट, व्हेजिटेबल्स. और देर आर मेनी क्लॉथ शॉप्स असतील आणि व्हेइकल्स ऑल्सो. आणखीन काही तुम्हाला गाड्या वगैरे दिसतील, व्हेइकल्स, ते विकणारी माणसं वगैरे असतील, हे सगळे तुम्ही तिथे लिहू शकता. शॉप, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, व्हेइकल्स, अँड नंबर ऑफ पीपल, देअर शॉप्स अँड मेनी मोर थिंग्स. बघा आणखीन तुम्हाला काय काय त्यामध्ये देता येईल. अँड नेक्स्ट थिंग इज देअर, सो वी आर रायटिंग फ्रॉम हिअर. Next things, here the next list is there for us. That next list, I'm going to erase this all. Next point is there, things you may see in a jungle. आता जंगलमध्ये जर आपण गेलो, जंगलामध्ये गेलो तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी तिकडे दिसतील जंगलामध्ये? येस, एनीवन कॅन सी दिस फॉर जंगलामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला बघायला मिळतील? सी देअर, बर्ड्स, बरोबर आहे, बर्ड्स, ॲनिमल्स, therefore animals, and wood बघायला मिळेल तिकडे. और फ्लॉवर्स असतील वेगवेगळी, असे अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ही लिस्ट आपल्याला मोठी करते. आणि लास्ट क्वेश्चन इज देअर फॉर यू. याच्यासाठीचा एक लास्ट क्वेश्चन दिलेलाच आहे तुम्हाला. सी, look at here, how can we complete the last question is there? So I have seen here, लिस्ट यू थिंग्स इन इमॅजिनेशन. कल्पनेमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघू शकतो? तर टॉकिंग ट्री, रॉकेट, जिराफ, फेरी अँड टॉकिंग फ्रॉग. सो यू मे राईट नंबर ऑफ देअर. सो ट्राय टू कम्प्लीट दिस होल थिंग्स. ओके.